नमस्कार मंडळी, हे काही बाहेरून आणलेलं श्रीखंड नाही आहे, हे घरच्या घरी बनवलेलं श्रीखंड आहे। चला तर बघूया। मग काय केलं की रात्रीच दही घातलं होतं विरजनाला, ते छानपैकी हे मी मडक्यामध्ये दही घालते। तर हे असं छानपैकी बघा, हे मडक्यामध्ये दही घातलं होतं। हे मडक्यामध्ये घातलं की छान घट्टसर असं दही लागतं। आता इथे आपण काय करायचं आहे, एक असं एखादं खोलगट भांडं घ्यायचं, अशी एक चाळणी घ्यायची आणि त्यावरती एक पातळसा कॉटनचा कपडा टाकायचा आहे। आपल्याला काय करायचं, दह्यापासून चक्का काढायचा आहे। चक्का म्हणजे काय, दह्यापासून वेगळं झालेलं पाणी असतं आणि त्याच्यातून उरलेला जो चोथा असतो त्याला आपण चक्का बोलतो बघा। त्यासाठी काय करायचं, हे सर्व दही हा कॉटनच्या कपड्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे। आणि हा जो कॉटनचा कपडा आहे हा पातळसरच कपडा पाहिजे, ह्याच्यामध्ये पाणी ह्याच्यातून चांगलं असं नीटसर वेगळं होतं। मग आता हा जो कॉटनचा कपडा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, छानपैकी घट्टसर होईल तेवढा बांधून ठेवायचा। आणि ह्या चाळणीमध्ये काय करायचं आहे की आपल्याला ते पाणी गाळायला ठेवून द्यायचं आहे। हे आपल्याला साधारणतः 3 ते 4 तास तरी हे पाणी गाळण्यासाठी लागतात। ही प्रोसेस तुम्ही रात्री केली तरी चालेल, सकाळी तुम्ही श्रीखंड त्याचं बनवून घेऊ शकता। बघा आता मी हे असं पीळ मारून हे कपडा ठेवलेला आहे, त्याच्यावरती एखादा जड अशी वस्तू ठेवायची। मी इथे दगड ठेवलेला आहे। तर आता बघा, एक साधारण 4 ते 5 तासानंतर मी हे उघडून घेतलेलं आहे, तर छानपैकी त्याचा चक्का निघालेला आहे दह्याचा। आता बघा, हे असा जो उरलेला चोथा असतो आणि त्याच्यापासून हे पाणी वेगळं झालेलं आहे। तर हे पाणी अजिबात टाकू नका, हे आपलं मठ्ठा आहे, तर याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकून पिऊ शकता। बघा आता आपण श्रीखंड बनवायला घेऊया। हा जो चक्का आहे एका भांड्यामध्ये मी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, तुमच्या गोडीनुसार पिठी साखर टाकून घ्यायची आहे। मी इथे साधारण 4 चमचे पिठी साखर टाकलेली आहे। आणि या चक्क्यामध्ये टाकल्यावर तुम्हाला छानपैकी ती त्याच्यामध्ये गोल गोल फिरवून काय करायची आहे, ती पिठी साखर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। बघा असं छानपैकी ती मिक्स करायची, जेणेकरून त्या चक्क्यामध्ये ती साखर जी आहे, पिठी साखर मिक्स झाली पाहिजे। इथे पिठी साखरच घ्या, कारण की साखर घेतली तर ती वितळायला फार वेळ जाईल तुमचा। तर हे असं बघा, पिठी साखर छान वितळून झालं तर मी एका साईडला कोमट दुधामध्ये फक्त 1 टेबलस्पूनच दूध घेतलं होतं, काही केसराच्या काड्या टाकल्या होत्या, त्याचा छान रंग बघा उतरलेला आहे त्या दुधामध्ये। आता हे 1 टेबलस्पून जे दूध आहे केसर घातलेलं, हे मी त्या श्रीखंडामध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून त्याची छान टेस्ट येईल। इथे मी एकच वेलची घेतली होती, ती छानपैकी कुटून घेतली आहे आणि तीही फ्लेवरसाठी त्या श्रीखंडामध्ये मी टाकलेली आहे। बघा हे अशा प्रकारे तुमचं श्रीखंड आता रेडी झालेलं आहे। हे तुम्ही एखाद्या आता वाटीमध्ये काढून मी घेणार आहे। हे तुमचं केसर ड्रायफ्रूट श्रीखंड आहे। हे ह्या प्रकारे तुम्ही जर मँगो फ्लेवरमध्ये, स्ट्रॉबेरी, चॉकलेट फ्लेवरमध्येही बनवू शकता, फक्त यामध्ये तुम्हाला तो फ्लेवर ॲड करून घ्यायचा आहे। बघा आता आपलं छानपैकी श्रीखंड हे रेडी झालेलं आहे। मी प्लेटिंग वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे, त्यावरती काही केसरच्या काड्या टाकलेल्या आहेत, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता। आणि हे जे श्रीखंड आहे अतिशय चवीला बाहेरच्यापेक्षाही सुंदर असं हे श्रीखंड लागतं। तुम्ही एकदा बनवाल तर बाहेरून माझी गॅरंटी आहे, तुम्ही कधीच बाहेरून श्रीखंड विकत आणणार नाही। रेसिपी आवडल्या असेल आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा।